उभे राहून पाणी पिल्याने होतील हे दुष्परिणाम. उभे राहून पाणी पिल्याने शरीराचा निसर्गाशी असलेला ताळमेळ बिघडतो आणि मज्जासंस्थेला चालना मिळते, ज्यामुळे शरीराला धोका निर्माण होतो. शरीरातील पोषक तत्वे वाया जातात आणि तुमच्या शरीराला ताणतणावाचा सामना करावा लागतो. उभे राहून पाणी पिल्याने तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पिता तेव्हा ते अन्ननलिकेतून मोठ्या ताकदीने आणि वेगाने जाते आणि थेट खालच्या पोटावर पडते, जे शरीरासाठी हानिकारक आहे. उभे राहून पाणी वेगाने पिल्याने नसा ताणल्या जातात, ज्यामुळे द्रवपदार्थांचे संतुलन बिघडते आणि शरीरात विषारी पदार्थांचे प्रमाण वाढून अपचन होते. जेव्हा तुम्ही उभे राहून वेगाने पाणी पिता तेव्हा नसा तणावग्रस्त असतात, ज्यामुळे द्रवपदार्थांचे संतुलन बिघडून शरीरात विषारी पदार्थ आणि अपचन वाढते. खरं तर ते सांध्यांमध्ये द्रव देखील जमा करते, ज्यामुळे संधिवात होते. उभे राहून पाणी पिल्याने सांध्यांमध्ये द्रव जमा होऊन संधिवाताच्या समस्या आणि सांध्यांना नुकसान होऊ शकते. उभे राहून जास्त पाणी पिल्याने सायनोव्हियल फ्लुइडवर परिणाम होऊ शकतो, जो सांध्यांना वंगण घालतो आणि पोषण देतो. हे संतुलन बिघडल्याने सांध्यांना जळजळ होऊ शकते आणि कालांतराने सांध्यांची झीज होऊ शकते. तुम्ही उभे राहून पाणी पिता तेव्हा आवश्यक पोषक तत्वे आणि जीवनसत्वे यकृत आणि पचनसंस्थेपर्यंत पोहोचत नाहीत. जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पिता तेव्हा ते शरीरातून खूप वेगाने जाते आणि त्यामुळे तुमचे फुफ्फुस आणि हृदयाचे कार्य बिघडते. याचा परिणाम ऑक्सिजन पातळीवर होतो. जेव्हा खाली बसून पाणी पिले जाते त्यावेळी मूत्रपिंड चांगले फिल्टर होते. उभे राहून पाणी पिताना उच्च दाबाने द्रव कोणत्याही गाळण्याशिवाय पोटाच्या खालच्या भागात जातो. यामुळे पाण्यातील अशुद्धता मूत्राशयात स्थिर होतात आणि मूत्रपिंडाच्या कार्याला नुकसान पोचते. यामुळे मूत्रमार्गाचे विकार वाढीस लागतात आणि मूत्रपिंडातील दगड किंवा मूत्रपिंडाच्या इतर समस्यांचा धोका वाढू शकतो, कारण शरीराला अचानक द्रवपदार्थांचा प्रवाह व्यवस्थापित करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पिता तेव्हा तुमचे शरीर ताणलेले असते, ज्यामुळे पाणी पचनमार्गातून खूप लवकर जाते. यामुळे पोषक तत्वांचे अयोग्य विघटन आणि शोषण होऊ शकते, ज्यामुळे काही काळानंतर पोटफुगी आणि अस्वस्थता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. उभे राहून पाणी पिल्याने शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे हाडांच्या समस्या उद्भवू शकतात. या स्थितीत जलद पाणी पिल्याने सांध्यांमध्ये द्रव जमा होते. अयोग्य हायड्रेशन पद्धतीमुळे परिणामी इतर स्नायूंच्या समस्या उद्भवू शकतात. उभे राहून पाणी पिल्याने शरीराला नेहमीपेक्षा जास्त वेगाने द्रवपदार्थ प्रक्रिया करण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे इलेक्ट्रोलाइट्समध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते. रक्ताभिसरण आणि द्रवपदार्थांचे संतुलन योग्य राखण्याचा प्रयत्न करताना हृदयावर या जलद सेवनाचा ताण येऊ शकतो, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित समस्या उद्भवू शकतात. उभे राहून पाणी पिल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होत जाते. याचा फुफ्फुसांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पिता तेव्हा द्रव तुमच्या शरीरातून जलद वाहतो, ज्यामुळे तुमचे जठरासंबंधी रस आणि पाचक एन्झाईम पातळ होतात. शरीरातील अन्न प्रभावीपणे विघटित करण्यासाठी हे महत्त्वाचे आहेत. परिणामी यामुळे पोषक तत्वांचे शोषण खराब होऊन जेवणानंतर तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते.
उभे राहून पाणी पिल्याने तुमच्या अन्नातील पोषक तत्वांचे शोषण योग्य प्रकारे होण्यास अडथळा येऊ शकतो. पाणी तुमच्या पोटातून खूप लवकर जात असल्याने तुमच्या शरीराला तुमच्या जेवणातून आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे काढण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे शरीरात पोषक तत्वांचे शोषण कमी होऊ शकते. उभे राहून पाणी पिल्याने गुदमरण्याचा धोका वाढतो. जर तुम्ही खूप घाईत पाणी पित असाल तर तुमच्या श्वसन नलिकेत पाणी जाण्याची शक्यता वाढते. उभे राहून पाणी पिल्याने मान, पाठ आणि खांद्यांवर ताण येतो. उभे राहून पाणी पिल्याने छातीत जळजळ होऊ शकते. पोटात पाणी जलद जाण्यामुळे पोटातील आम्ल अन्न नलिकेत परत येऊ शकते, ज्यामुळे अस्वस्थता येते किंवा दीर्घकालीन आम्लता होण्याची शक्यता असते. उभे राहून पाणी पिल्याने रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो आणि मज्जासंस्थेत तणाव निर्माण होतो. या अयोग्य रक्ताभिसरणामुळे पाणी पिल्यानंतर तुम्हाला ऊर्जा मिळण्याऐवजी थकवा, चक्कर येणे या समस्या जाणवू शकतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर करा. तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.